नमस्कार, मी सरिता कौशिक. 0 आवरच्या सुरुवातीला तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. आजच्या राष्ट्रीय सणाच्या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात. आजच महाराष्ट्राच्या लाखो महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेच्या 2 हप्त्यांचे एकत्र असं डिपॉझिट झालंय. प्रत्येकी 3,000 रुपये जमा झाले. यात सोबतच दिवस गाजला 2 मोठ्या घडामोडींनी. त्यातली एक आहे महायुती संदर्भात, तीही स्पेशली अजित पवारांसंदर्भात, आणि दुसरी घडामोड आहे महाविकास आघाडी संदर्भात, स्पेशली उद्धव ठाकरेंसंदर्भात. याशिवाय दोन्ही आघाड्यांमधल्या याच घडामोडींचं विश्लेषण पाहणार आहोत. मात्र सुरुवात अजित पवारांपासून. लाडका दादा म्हणून गेल्या महिन्याभरात गुलाबी जॅकेट परिधान करत अजित पवारांनी एक वेगळीच हवा केली आहे. महायुती सरकारच्या याच लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळतोय. पण दादा आज चर्चेत आले ते त्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि सर्वात मोठ्या विधानात. स्थळ होतं पुणे. कार्यक्रम स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं होणारं ध्वजारोहण. प्रश्न होता बारामतीच्या लढतीबाबत. दादांच्या बारामतीतून काही कार्यकर्ते जय अजित पवारांचं नाव पुढे करत असल्याचा प्रश्न. दादांचं उत्तर महाराष्ट्राला अनपेक्षित होतं. दादा म्हणाले, जय पवारांच्या उमेदवारी संदर्भात पक्षाचा संसदीय बोर्ड निर्णय घेईल आणि मला तरी निवडणूक लढण्यात रस नाही. मी बारामतीतून 7-8 वेळा निवडणुकीला उभा राहिलोय. त्यामुळे स्थानिक कार्यकर्ते आणि पक्ष संघटना जो निर्णय घेईल तो आम्ही मान्य करू. अजित पवार बोलतायत बारामती विधानसभे संदर्भात. त्यामुळे प्रत्येकालाच धक्का बसलाय की अजित पवार बारामती मतदारसंघ सोडणार. खरं तर बारामती म्हटलं की जसं शरद पवार डोळ्यासमोर येतात, तसं बारामती विधानसभा म्हटलं की फक्त आणि फक्त अजित पवारच डोळ्यासमोर येतात. 1990 असं 23 वर्ष या बारामती विधानसभेतून शरद पवार आमदार होते आणि त्यांच्या नंतर 1991 साली मतदारसंघ अजित पवारांच्या खांद्यावर आला. तो आज 33 वर्षानंतरही त्यांच्याकडेच आहे. बरं, 3 दशकांपासूनच अजितदादांनी फक्त विजय मिळवला नाहीये, तर प्रत्येक वेळी विजयी मताधिक्यात ऐतिहासिक वाढही केली आहे. पण आज दादांनी त्याच बारामती संदर्भात एक मोठं विधान केलं. ते पाहूया. असं जयदादांचं समर्थक म्हणतात. एका शेवटी काही लोकशाही आहे. मला तर फार काही त्याच्यामध्ये रस नाही आहे, कारण मी 7-8 निवडणुका केलेल्या आहेत. त्याच्या संदर्भामध्ये जर आमच्या जनतेचा तसा कल असेल कार्यकर्त्यांचा, तर पार्लमेंटरी बोर्डामध्ये जरूर तोही विचार केला जाईल. पार्लमेंटरी बोर्ड आणि त्या भागातले कार्यकर्ते जे काही मागणी करतील ते करायला आम्ही तयार. अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे विधानसभा निवडणुकीतही पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण दुसऱ्या बाजूनं म्हणजेच शरद पवारांच्या पक्षाकडून युगेंद्र म्हणजेच अजितदादांच्या सख्या भावाचा मुलगा, दादांचा पुतण्या निवडणुकीच्या रिंगणात उतरायला उत्सुक असल्याचं कळतंय. त्यावरच आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता. तो सांगण्याआधी मी तुम्हाला सांगते की दुसरी बाजू सांगायला आपल्या बरोबर आज असणार आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि नेते रोहित पवार. त्यांच्याशी बोलणार आहोत. मात्र त्याआधी मी तुम्हाला आजचा प्रश्न सांगते. प्रश्न असा होता की अजित दादांच्या जागी बारामतीतून जय पवारांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला तर तो योग्य ठरेल का? तुम्हाला उत्तर द्यायचं होतं होय किंवा नाही. दादांचा मुलगा विरुद्ध दादांचा पुतण्या असे होणार का? अजित पवारांच्या वक्तव्यानंतर बारामतीमधून जय पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का?
अजित पवार निवडणूकच लढवणार नाहीत का, की अजितदादा स्वतःसाठी वेगळा मतदारसंघ शोधणार, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले. या प्रश्नांना उत्तर देताना राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी यंदाची विधानसभा निवडणूक अजित पवारांच्याच नेतृत्वात राष्ट्रवादी लढणार असल्याचं सांगितलं, तर प्रफुल्ल पटेल यांनी योग्यतेच्या आधारावर तिकीट दिलं जाईल असं वक्तव्य केलंय. पाहूयात. दादाने मी लढणार नाही असं वक्तव्य केलेलं नाही आहे. विनाकारण चुकीचा अर्थ त्या ठिकाणी काढला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून, पार्लिमेंटाचा प्रमुख म्हणून आम्हाला निश्चितच वाटतंय की दादांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेला आम्ही निवडणुकीला समोर जाऊ त्यावेळेला या निवडणुकीमध्ये ते उमेदवार असणारच आहे. दादांनी बारामतीतच लढवू आग्रह करण्याची आवश्यकता नाही. बारामतीकरांचा प्रेमाचा वर्षावाच्या माध्यमातूनच ते उभ्या महाराष्ट्राचं नेतृत्व करतात. हे सगळ्या प्रश्न काल्पनिक आहे. पक्ष बसेल, पक्षांच्या पार्लमेंटरी बोर्ड बसेल आणि आम्ही योग्यताच्या आधारावर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे आम्ही आमच्या जागा लढवणार तिथे आम्ही ठरवू कोणाला तिकीट द्यायची. बारामतीबाबत अजित पवारांनी दिलेल्या संकेतावर महायुतीतूनही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांचं फ्युचर प्लॅनिंग काय याबाबत माहिती नसल्याची सावध प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात. अजित पवारांचं फ्युचर प्लॅनिंग काय आहे हे काय मला माहीत नाही. 2 महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीची खूप तयारी ते करतायत. त्यांच्या यात्रा सुरू आहेत. गावागावात लोकांशी संवाद साधत आहेत. लोकसभेच्या अनुभवातून काही गणितं त्यांनी केली असतील. उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास फारसे इच्छुक नसल्याची चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात रंगते. अशातच बारामतीकरांना अजित पवारांच्या या वक्तव्यावर काय वाटतं, ते जय पवारच्या पाठीशी उभे राहणार का, जाणून घेऊया बारामतीकरांच्या भावना. आदरणीय दादांनी जरी दगड दिला तरी ती दगडाला आम्ही देव समजतो, परंतु उद्याच्या निवडणुकीमध्ये आदरणीय दादांनीच उभा राहावं ही आमची सद्भावना आहे, आमची इच्छा आहे. उद्या आम्हाला दादांना भावी मुख्यमंत्री म्हणून बघायचंय. त्यासाठी आम्ही निश्चितपणाने सर्व कार्यकर्ते ताकदीनिशी दादांच्या बरोबर काम करू. दादांनी स्वतः या ठिकाणी बारामती मतदारसंघातच त्यांनी स्वतः उभं राहावं अशी आमची इच्छा आहे. युवक वर्ग हा ठामपणे दादांच्या मागे उभा आहे. दादा जे सांगतील तेच फक्त युवक वर्ग करणार. आमच्या बारामती तालुक्यासाठी दादांचा शब्द आमच्यासाठी अंतिम असतो, पण तरी आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की दादांनी या निवडणुकीमध्ये उभं राहावं. एकीकडे अजित पवारांनी बारामतीतून न लढण्याचे संकेत दिलेले असताना दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवारांनी कालच एक शंका उपस्थित केली होती. थोड्या वेळात खरं तर रोहित पवार आपल्याबरोबर असणार आहेत. लोकसभेत जसा सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उमेदवारीसाठी दबाव होता, तसाच दबाव विधानसभेला माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत अजितदादांवर असून स्वतः अजित पवार कर्जत जामखेड मधून रिंगणात उतरू शकतात असा खळबळजनक दावाही त्यांनी केला. मात्र रोहित पवारांचा हा दावा म्हणजे अफवा पसरवण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी दिली आहे. पाहूयात. अनेक लोकांचं माझ्या मतदारसंघामध्ये लक्ष आहे, ज्याच्यामध्ये भाजपचे नेते आहेत, ज्याच्यामध्ये अजितदादांच्या गटाचे नेते आहेत, तर कदाचित दादा सुद्धा असू शकतील. जो प्रयोग लोकसभेमध्ये सुप्रियाताईंच्या बाबतीत दादांना हा करावा लागला का त्यांनी तो केला, तर माझ्या इलेक्शनमध्ये विधानसभेमध्ये सुद्धा कदाचित त्यांच्यावर प्रेशर आणून असाच प्रयोग त्यांच्या बाबतीत असेल नाही तर त्यांच्या कुटुंबातल्या बाबतीत हा माझ्या विरोधात माझ्या मतदारसंघामध्ये कदाचित केला जाऊ शकतो. ज्याला सुपारी घ्यायची त्यांनी सुपारी घ्या, ज्यांना सुपारीबाज व्हायचंय त्यांनी सुपारीबाज बना. रोहित पवार फिरून फिरून कर्जतवर येतात, म्हणते दादा माझ्या विरोधात उतरवले जाणार आहे. दादांच्या नावाने सर्व्हे सुरू झाले. काही अकाली प्रौढत्व आलेल्यांच्या बद्दल काय मत व्यक्त करावं असं मला काय स्वतःला वाटत नाही. ते कोणाच्या नावाने सर्व्हे सुरू झालेले नाही. या तद्दन तशा पद्धतीच्या जाणीवपूर्वक अफवा आमचे हितशत्रू आम्हाला भरपूर असल्यामुळे त्यांच्या मार्फत ते पसरवण्याचा प्रयत्न करतायत.
पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमक्या काय काय घडामोडी सुरू आहेत, त्यांचे महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार आहेत, याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत खुद्द रोहित पवार असणार आहेत. त्यांच्या आणखी एका गोष्टीवर मत जाणून घेणार आहोत, ती आहे रक्षाबंधनासंदर्भातली. येत्या सोमवारी नारळी पौर्णिमा आहे, म्हणजे रक्षाबंधनाचा दिवस, आणि त्यावेळी राजकीय बहीण भावांच्या जोड्यांमध्ये सर्वाधिक लक्ष लागलंय ते अजित पवार आणि सुप्रिया सुळेंच्या रक्षाबंधनाचं. जसं सकाळी माध्यमांशी बोलताना दादांनी बारामती संदर्भात उघडपणे वक्तव्य केलं, तसंच त्यांनी राखी पौर्णिमेसंदर्भातही केलं. त्यावर सुप्रिया सुळेंनीही उत्तर दिलं. दोन्ही नेत्यांनी काय काय वक्तव्य केलीत पाहूयात. मी याच्याबद्दल मागच तुम्हाला सांगितलं की माझा महाराष्ट्राचा दौरा चाललेला आहे. त्या दौऱ्यामध्ये मी ज्या शहरात असेल त्या शहरामध्ये माझ्या जेवढ्या बहिणी असतील तिथं त्यांना भेटायला जाण्याचा प्रयत्न मी करणार आहे. तिथं जर सुप्रिया असेल तर तिलाही भेटायला. रक्षाबंधनाच्या निमित्त जी पवार फॅमिली एकत्र येते जी वातावरण ते परत दिसेल असं वाटतं. मी कसं सांगणार, मी तर रक्षाबंधनच्या दिवशी नाशिकच्या दौऱ्यावर आहे. आधी लग्न कोंडाण्याचं. यावर्षी राखी बांधणार आहात का दादा? मला माहिती, माझा कार्यक्रम मला माहिती. ताई, यावर्षी राखी बांधणार आहात का दादा? कळेलच ना तुम्हाला. जसं मी आधीच म्हणाले की आजचा दिवस अजित पवारांच्याच अवतीभोवती होता. काल संध्याकाळी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात खडाजंगी झाल्याची बातमी आली. इतकंच नाही तर आरोग्य खात्यांच्या सचिवांच्या चौकशीसाठी मंत्र्यांचा आग्रह आणि अधिकारावरून सचिवांमध्येही वाद झाल्याचं पुढे आलं. याच सगळ्यावरून महायुती सरकारमध्ये धुसफूस तर नाहीये ना, अशाही चर्चा सुरू झाल्या. मात्र आज दिवस उजाडताच अजित पवारांनी माध्यमांसमोर मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय घडलं ते स्पष्ट केलं. विरोधक आमच्याबद्दल बदनामी करण्याचा प्रयत्न, वेडवाकडं सांगण्याचा प्रयत्न. आत्ताच मला तटकरे साहेब सांगत होते की पेपरलाही काहीतरी बातम्या आल्यात, कॅबिनेटमध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचे काहीतरी मतभेद झाले. असं काही नाही. आम्ही आज राजकारण करत नाही, आम्ही अनेक वर्ष राजकारण करतो. राजकारणामध्ये शेवटी सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं असतं, त्याच्यामध्ये भेदभाव करायचा नसतो आणि समंजस भूमिका घ्यायची असते. आम्ही कामाची माणसं आहेत, समंजस भूमिका घेणारी माणसं आहेत. फक्त दादांनीच नाही तर मंत्रिमंडळातील अनेक नेत्यांनीही अशी लाईन घेतली आणि महायुतीत सारं ऑलवेल आहे असंच सांगितलं. असं असलं तरी विरोधकांनी मात्र टीका करण्याची संधी सोडली नाही. ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी महायुती गँगवॉर सुरू आहे असं म्हणत हल्लाबोल केला. पाहूयात. वाद मांडण्यापेक्षा आम्ही 3 टोळ्यातलं गँगवॉर म्हणतो. 3 गँग एकत्र येऊन महाराष्ट्राची सत्ता चालवत आहे. मुंबईमध्ये आम्ही या गँग्स अंडरवर्ल्ड कसं चालवत होत्या ते आम्ही पाहिलं आणि अंडरवर्ल्ड एकत्र येऊन अनेकदा लूट करत होते. आज महाराष्ट्राचं सरकारसुद्धा 3 गँग चालवत आहे. 3 या टोळ्यांमधलं गँगवॉर पेटलेलं आहे. किंबहुना जी मुख्य गँग आहे देवेंद्र फडणवीस यांची आणि मिंद्यांची, या 2 गँगमध्ये सगळ्यात जास्त वॉर सुरू आहे. आणि त्यात तिसरे गँग आता आल्यामुळे हे तिघातलं गँग वॉर. आमदार नवाब मलिक नक्की कोणत्या राष्ट्रवादी सोबत आहेत? दादांसोबत आहेत की काकांसोबत? यावर आज स्वातंत्र्य दिनी अखेर शिक्कामोर्तब झालंय. नवाब मलिकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा असल्याचं जाहीरच केलंय. नवाब मलिक यांनी आपल्या एक्स प्रोफाईलमध्ये राष्ट्रवादीचं निवडणूक चिन्ह घड्याळ वापरण्यास सुरुवात केली आहे. गेल्या 6 महिन्यांपासून नवाब मलिक यांनी घड्याळ चिन्ह वापरणं बंद केलं होतं. मात्र कालपासून नवाब मलिक यांनी घड्याळ चिन्ह वापरण्यास सुरुवात केली आहे. नवाब मलिक यांनी फेसबुकवर ट्विट केले आणि त्याच्यामध्ये घड्याळाचं चिन्ह दाखवलं आहे. तर नवाब मलिक हे राष्ट्रवादी आले आहेत. नवाब मलिक आमचे पहिल्यापासून सहकारी आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आमचे ते सहकारी.
त्यामुळे नवाब मलिक ते मंत्रीही होते, तर नवाब मलिक यांनी घड्याळाचा वापर करणं ही काही त्यामध्ये आश्चर्याची गोष्ट नाही. झिरो ओव्हरमध्ये आता वेळ झाली आहे आम्ही अजित पवारांबाबत विचारलेल्या प्रश्नाकडे वळण्याची. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला आणि आजचा आपला प्रश्न बघूया. आजचा प्रश्न, अजितदादांच्या जागी बारामतीतून जय पवारांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला तर तो योग्य ठरेल का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. सोशल मीडियावर काय आल्या आहेत प्रतिक्रिया, काही निवडक प्रतिक्रिया बघूयात. एक्सवरून पहिली प्रतिक्रिया आपण घेतोय अमोक गायकवाड यांची. पराभूत होण्याची भीती असेल कदाचित. एक्सवरूनच स्वप्नील थोरवे, लोकसभेत सुप्रिया सुळेंना मिळालेलं मोठं लीड लक्षात घेता आगामी विधानसभेत कुणालाही उमेदवारी दिली तरी अजित पवार आपला बालेकिल्ला वाचवू शकणार नाही. एक्सवरूनच राजू थोरात, सर्व घरदार आमदार खासदार होत असतील तर निष्ठावंत कार्यकर्त्यांनी करायचे काय? एक्सवरूनच शरद साळुंखे, पत्नी सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर कुठेतरी अजित पवारांचा आत्मविश्वास ढासळलेला दिसतोय, त्यातूनच ही सुचलेली सद्बुद्धी की दुर्बुद्धी हे बारामतीकर ठरवतील. एक्सवरून उमेश तापळे, घरातील अजून एक उमेदवार पडण्यासाठी योग्य आहे. युट्यूबवरून संतोष शेटे, दोघांपैकी कुणीही बारामतीमध्ये उभे राहिले तरी पराभव अटळ आहे. युट्यूबवरून श्रीनिवास कदम, बारामतीमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार निवडून येईल. युट्यूबवरूनच मंगेश वैद्य, नेत्यांनी घरातील नोकर चाकरपासून सगळ्यांना उमेदवारी द्यावी. युट्यूबवरूनच वैभव पाटील, 1,00,000% अजित पवार पडणार आणि त्यांचा उमेदवार पण पडणार. युट्यूबवरून मुंढे, तसा निर्णय घेतला तर पुन्हा एक विधान परिषद राखीव ठेवावी लागेल. युट्यूबवरूनच अंकुश पवार, यावेळेला पराभव अटळ आहे. फेसबुकवरून अतुल काविटकर, मागच्या लोकसभेला मोठ्या मुलाचा पराभव, या लोकसभेला बायकोचा, आता विधानसभेला छोट्या मुलाच्या पराभवानं दादा पराभवाची हॅट्रिक करतील. फेसबुकवरून मल्हारी धोत्रे, बरोबर आहे, आता अजितदादांनी स्वतः थांबले पाहिजे, नाहीतर पुतण्याकडून पराभव सहन करावा लागेल. इंस्टाग्रामवरून प्रवीण चंदन, योग्य ठरेल आणि पडेल. इंस्टाग्रामवरूनच तुकाराम कुंभार, पवार घराण्यातील सर्वांना उमेदवारी द्या, इतर कार्यकर्ते सतरंजा उचलायला. अजित पवारांच्या निवडणुकीबाबतच्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. जे उशिरा आले त्यांच्यासाठी आजचा प्रश्न परत एकदा. अजितदादांच्या जागी बारामतीतून जय पवारांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला तर तो योग्य ठरेल का? युट्यूबवर एकूण 81,000 मतं, 31% होय म्हटलं, एकूण 70% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 3,000 मतं. 53% होय म्हटले, 47% नाही. फेसबुकवर एकूण 1,000 मतं. होय म्हणणारे आहेत 30%, 70% नाही म्हटलंय. बघूया एक्सचा कौल. 36% होय म्हटलंय, 64% नाही. या सगळ्या विषयांवर सविस्तर बोलण्यासाठी थोड्याच वेळात आपल्यासोबत आमदार रोहित पवार असणार आहेत. पण त्याआधी महाविकास आघाडीमध्ये सुरू असलेल्या एका मोठ्या घडामोडीबद्दल जाणून घेऊयात. विधानसभा निवडणूक कोणाच्या चेहऱ्यावर लढवायची? मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आधी घोषित करायचा की नाही,
यावर महाविकास आघाडीत मतमतांतर आहेत. खासदार संजय राऊत उद्धव ठाकरेंचं नाव जोरात पुश करत आहेत. त्याला मित्रपक्ष काँग्रेसकडून जोरदार विरोध केला जात आहे. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हा दुसरा मित्रपक्ष नेहमीप्रमाणेच वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. उद्धव ठाकरे 3 दिवसांची दिल्लीवारी सुद्धा करून आले आहेत. ही सगळी पार्श्वभूमी सांगायचं कारण म्हणजे आज आलेली एक बातमी. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख असणार, पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा मात्र निवडणुकीनंतरच ठरणार, अशी माहिती सूत्रांनी एबीपी माझाला दिली. काँग्रेसचे मोठे नेते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांनी मवियाचा आमचा चेहरा असेल असं सांगत राऊतांच्या दाव्यातली हवा वेळोवेळी काढली आहे. मुख्यमंत्री पदाचा चेहरा ह्या गोष्टी या आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक करतो आहोत आणि निवडणुकीनंतर तो निर्णय आम्ही एकत्र बसून आम्ही सर्वजण घेऊ. मुख्यमंत्री पद हे निवडणुकीच्या नंतर आम्ही महाविकास आघाडी म्हणून ठरवू आणि त्याच्यामुळे याच्यावरची चर्चा काँग्रेसकडून आता कोणालाही करायची नाही आहे. कोणाला काय बोलायचं असेल त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया काँग्रेस देणार नाही. आपली परंपरा महाराष्ट्रातली आहे की जेव्हा आघाडी करून आपण जेव्हा निवडणूक लढतो आणि जेव्हा सत्तेत येतो तेव्हा ज्या पक्षाचे अधिक आमदार असतील स्थिरतेच्या दृष्टीनं त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो. आता ज्या पक्षाचं जास्त आमदार येतील त्या पक्षाचे स्ट्रेटी कुठल्या व्यक्तीला करायचं हे ठरवतील. उद्या महाविकास आघाडीचा मुंबईत पहिला संयुक्त मेळावा होणार आहे. त्यात काही अधिकृत घोषणा होते का याकडे आपलं लक्ष असेल, पण आता वेळ आहे आपल्या पाहुण्यांसोबत गप्पा मारण्याची. आजचे आपले पाहुणे आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार. रोहित पवार, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये. खरं तर आजचा एकंदरीत बातम्यांचा ओघ जर बघितला तर बातम्या या अजित पवार केंद्रित होत्या. अजितदादांनी आज एक खूप महत्त्वाचं वक्तव्य केलं. मला बारामतीतून निवडणूक लढण्यात रस नाही असं ते म्हणाले. कसं बघता याकडे आपण? आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर जयचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांनी अजितदादांना विनंती केली की जयला संधी बारामतीतून देण्यात यावी. आता जय कोण आहे तर अजितदादांचा मुलगा आहे. आता कार्यकर्ते कोणाचे होते तर दादांचे होते. बारामतीमध्ये आमदार कोण आहे आता तर अजितदादा आहेत. आता त्यांच्याच कार्यकर्त्यांनी अजितदादांच्याच मुलाची विनंती ही जर तिथे केली असेल तर मला असं वाटतं हा व्यक्तिगत त्यांचा विषय आहे, एकतर पार्टीचा सुद्धा आणि अजितदादांच्या परिवाराचा सुद्धा. म्हणजे असं नाही झालं की सामान्य नागरिकांकडनं कुठंतरी मागणी झाली, नाही तर असं काय वेगळं काय. त्यामुळे पार्टीतल्या काही कार्यकर्त्यांनी जयच्या कार्यकर्त्यांनी अजितदादांना, जे अजितदादा तिथं आमदार आहेत, की दादा आता तुम्ही थांबा आणि जयला संधी द्या. त्यामुळे हा एक अंतर्गत विषय असा आपल्याला म्हणावा लागेल. जितक्या सहजपणे दादांचं हे वक्तव्य आलं त्याला असं म्हटलं पाहिजे का की कुठेतरी दादांचीच ही इच्छा आहे? आता दादा त्या बाबतीत निर्णय घेतील, तो त्यांचा व्यक्तिगत विषय असेल. आता त्यांची इच्छा आहे नाही आहे हे आज तरी सांगता येणार नाही. त्या बाबतीत ते काय निर्णय घेतात येत्या काळामध्ये आपल्याला बघावं लागेल. पण कार्यकर्त्यांकडनं तरी आता मागणी आलेली आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये त्यांच्या पक्षातून बारामतीतून उभा कोण राहणार, जो पूर्वी कधी प्रश्न विचारला जात नव्हता आता तो विचारला जात आहे. त्यामुळे आता संभ्रम असेल त्यांच्या पार्टीमध्ये की दादा राहतील का जय राहील. खरं तर आपण राजकारणात इतक्या वर्षापासून आहात आणि त्यापेक्षाही आपण दादांना लहानपणापासून जवळून बघत आहात. त्यामुळे आपलं आकलन काय आहे या सगळ्या परिस्थिती बाबतीत? ते आता दादांनी सहजरित्या दिलं का विचार करून दिलं हे मला तरी सांगता येणार नाही. फक्त विषय एवढाच आहे की दादांनी एवढंच कुठेतरी सांगितलेलं आहे की बारामतीतून कदाचित संधी ही जयला दिली जाईल. पण दादांनी हे सांगितलं नाही की मी उभाच राहणार नाही.
तर मी बारामतीतून जय उभा राहणार असेल तर दादा कदाचित दुसरीकडनं उभा राहतील. पण ते आज आपल्याला काहीच सांगता येणार नाही. बघूया काही दिवस दिल्यानंतर की दादा त्यांच्या पक्षाबद्दल काय निर्णय घेतात आणि स्वतःच्या उमेदवारीबद्दल काय निर्णय घेतात. तो जो मतदारसंघ आहे तो कर्जत जामखेड तर नाही. आता त्यांनाच विचारावा लागेल. पण मी एकच आपल्याला इथं सांगतो, गेल्या काही महिन्यांमध्ये आपण जर बघितलं तर महायुतीच्या मोठ्या मोठ्या नेत्यांच्या विरोधात त्यांनी ज्या काही चुका केल्या असतील, कुठे भ्रष्टाचार झाला असेल, एखादा निर्णय चुकीचा झाला असेल, महाराष्ट्राच्या अस्मितेला तडा जाईल असा एखादा निर्णय वक्तव्य त्यांनी केलं असेल तर त्यांच्या विरोधात या बाजूली म्हणजे विरोधकांच्या बाजूली मी खूप जास्त आक्रमक झालेलो आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आता याच्यामध्ये जसं बारामतीतून सुप्रियाताईंच्या विरोधात सुनेत्रा काकींना दिल्यानंतर कदाचित त्यांना असं वाटत होतं की साहेब हे मतदारसंघामध्येच अडकून बसतील, तर कर्जत जामखेड मधून एखादा मोठा उमेदवार दिला तर या नेत्यांना असं वाटत असावं की मी सुद्धा अडकूनच बसेल. मला एकच त्या सगळ्या नेत्यांना सांगायचं आहे की इथे असणाऱ्या स्वाभिमानी जनतेवर माझा विश्वास आहे, इथे असणारे आमचे कार्यकर्ते आणि निष्ठावंत पदाधिकारी यांच्यावर विश्वास आहे. हे इलेक्शन हे सर्व लोक आपल्या खांद्यावर घेतील आणि इलेक्शन जेव्हा जाहीर होईल तेव्हा मी माझ्या मतदारसंघामध्ये कमी आणि मतदारसंघाच्या बाहेर आमदार निवडून येण्यासाठी कार्यकर्ता म्हणून त्यांच्या प्रचारासाठी नक्कीच जाईल. आपण ही रणनीती जशी हेरली तसं आपण उमेदवार नाही हेरला का मग त्यांच्या मनातला? कारण ते कळलं असेल आपल्याला. नाही, मी एवढंच म्हणेल की माझ्या मतदारसंघामध्ये जो कुठला सर्वे हा माझ्या विरोधकांनी सुद्धा आतापर्यंत केलेला आहे त्याच्यामध्ये लोकांची पसंती, गेल्या काही वर्षांमध्ये केलेलं काम आणि एका कुटुंबासारखं या मतदारसंघाला मी, माझी आई, माझे वडील आणि आम्ही सर्व पदाधिकारी मिळून ज्या पद्धतीने हा मतदारसंघ जपलेला आहे त्यामुळे लोकांचा, सामान्य लोकांचा कौल हा नक्कीच माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या बाजूली आणि मी हे कधीच आयुष्यात विसरणार नाही. अशी परिस्थिती असल्यामुळे मग आता मला कसं थांबवता येईल, नाहीतर माझे मताधिक्य कसं कमी करता येईल, तर असे दोन पर्याय आहेत. काही लोकल नेत्यांना माझ्या विरोधात उभं करायचं, माझं मतं खाण्यासाठी, म्हणजे काही प्रमाणात सुपारीच घेतली असावी की माझं मतं खाण्यासाठी एक तिथून उभा राहील, एक तिथून उभा राहील, एक ही स्ट्रॅटेजी केली जाईल. दुसरी स्ट्रॅटेजी कदाचित भाजपकडनं सुद्धा राम शिंदे उभे राहतील आणि घड्याळाकडनं सुद्धा एखाद कुठला तरी नेता तिथं उभा माझ्या विरोधात राहू शकतो. त्यामुळे जिथं कुठं माझी मतं कापता येतील तर तिथं तो प्रयत्न त्यांच्याकडनं केला जाईल. नाही तर कदाचित असं येऊ शकतं उद्या जाऊन घड्याळाकडनं एक खूप मोठा नेता माझ्या विरोधात उभाही राहू शकतो. आपण मोठा नेता म्हणतात, मग तो मोठा नेता खुद्द अजितदादा असण्याची शक्यता किती आहे? नाही, सांगता येणार नाही. दादा इंदापूर मधून सुद्धा उभे राहू शकतात जर त्यांना राहायचंच असेल. त्यांनी जयला संधी दिल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रात ते फिरणार असतील आणि विधानसभेच्या माध्यमातून अधिवेशनात ते जर यायला इच्छुक नसतील, उद्या जाऊन MLC घ्यायची असेल तर मग ते उभे सुद्धा राहणार नाही. पण मग उभंच राहायचं झालं तर आता 200 कोटी रुपये ज्या एजन्सीला दिली डिझाईन बॉक्स आणि त्यांच्या माध्यमातून जो सर्वे केला जातोय, नाहीतर वक्तव्य कुठली करायची, भाषण कसं करायचं, हा जो सल्ला ज्या एजन्सीकडनं आता ते घेत आहेत ते एजन्सीनी बऱ्याच मतदारसंघामध्ये सर्वे केलेला आहे. त्याच्यामध्ये एक मतदारसंघ म्हणजे जो कर्जत जामखेड आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी जो सर्वे केलाय त्याच्यामध्ये असाही प्रश्न त्यांनी विचारला होता की अजितदादा उभे राहिले तर काय. मग आता बऱ्याच मतदारसंघामध्ये जो सर्वे चाललाय त्याच्यामध्ये एक कर्जत जामखेड सुद्धा येतो. आता शेवटी निर्णय त्यांच्या पक्षाचा आहे, बघू काय होतंय. तुम्हाला जय अशा पद्धतीनं निवडणुकीत उतरू शकेल, त्यांच्या नावाची मागणी होईल असं वाटलं होतं का? नाही, आता थोडंसं पार्थला संधी देतील असं वाटलं होतं, कारण का खासदारकीला तो उभा राहिला होता. मोदी लाटेमध्ये दुर्दैवाने त्याचा पराभव झाला. त्यानंतर त्याला राज्यसभेसाठी सुद्धा प्रयत्न करत होता, तो उभं राहायचं होतं. पण तिथेही त्याच्यावर काही प्रमाणात
बाकी इतर नेत्यांना संधी देण्यासाठी तर त्याला माघार घ्यावी लागली. मग कुठेतरी असं वाटत होतं जर संधी दिली तर पार्थला दिली जाईल. पण जयचं नाव आश्चर्यजनक आहे की त्याचं नाव आता पुढे येतं. तुम्ही जय अजित पवारकडे एक नेता म्हणून म्हणजे एक राजकीय व्यक्तिमत्व म्हणून कसं बघता? आता जसं जसं प्रचार आपला पुढे जाईल तसा मला काही लोकांनाच कळेल की काय परिस्थिती आहे, कसं आहे. आता शेवटी माझा भाऊ आहे, मी मनापासून तो जर खऱ्या अर्थाने उभा राहणार असेल त्याला शुभेच्छा देईल. आणि वावरत असताना समाजामध्ये लोकांमध्ये कुठेतरी आपण ज्या पद्धतीने बोलतो, कसं राहतो, काय करतो याबद्दलचा काळजी नक्कीच त्यांनी त्या ठिकाणी घ्यावी. मी शुभेच्छा देईल आणि जेव्हा त्याचं नाव खऱ्या अर्थाने पुढे येईल मग तिथं रणनीती म्हणजे महायुतीच्या विरोधात कशी असावी, काय असेल तर पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्कीच त्याच्यामध्ये आमच्या उमेदवाराच्या बाजूने लक्ष घालू. जर जयचं नाव जाहीर झालं तर तुमच्यासाठी एका बाजूला जय अजित पवार जरी असले तरी भाऊ विरुद्ध भाऊ असण्याची शक्यता किती आहे? युगेंद्र पवारांचं नाव बारामतीसाठी तुमच्या पक्षातून सातत्यानं समोर येत आहे. आता शेवटी तो रणनीतीचा एक भाग झाला. पवार साहेबांच्या मनामध्ये काय हे कोणालाच कळू शकत नाही. पण महाविकास आघाडीची सत्ता तर येणारच. आणि आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला लोकसभेच्या इलेक्शनच्या आधी सांगितलं होतं की लोकसभेचं इलेक्शन प्रामाणिकपणे लढायचं, मनापासून लढायचं. पण विधानसभेला जिंकायचं म्हणजे जिंकायचं, आपलं सरकार आणायचंच. आता पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी आता ठरवलेलं आहे की लोकांचा विश्वास संपादित करून जे काही आता भ्रष्टाचार आणि चुकीच्या गोष्टी या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत त्या बाजूला चालून आपलं सरकार आणायचं म्हणजे आणायचं. आता ते आणायचं असेल तर प्रत्येक मतदारसंघ हा महत्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये बारामती विधानसभा सुद्धा महत्वाचीच आहे. प्रत्येक ठिकाणी आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत. उमेदवाराची ताकद अत्यंत महत्वाची असते. म्हणजे पक्षाचं सर्वश्रेष्ठ नेतृत्व कोणाकडे आहे हे महत्वाचं असतंच, मात्र उमेदवाराची ताकदही महत्वाची असते. युगेंद्र पवार यांची बारामतीत काय ताकद आहे, आपण कसं बघता? तुम्ही युगेंद्रला जर विचारलं तर तो सुद्धा म्हणेल जे वरिष्ठ ठरवतील तेच होईल. शेवटी उमेदवारी कोण डिक्लेअर करतात तर साहेब, जयंत पाटील साहेब आणि सुप्रियाताई. त्यामुळे नक्कीच हे तिघं लवकरात लवकर उमेदवारी डिक्लेअर करतील. लोकसभेच्या काळामध्ये युगेंद्रनी बारामतीमध्ये खूप चांगलं काम तिथं केलेलं आहे. श्रीनिवास काका असतील, काकी असतील, तिथे पदाधिकारी कार्यकर्ते असतील, या सगळ्यांनी मनावर ते इलेक्शन घेतलं होतं. सुप्रियाताईंचं काम, या लोकांची ताकद आणि तिथे असलेल्या स्वाभिमानी जनतेचा पाठिंबा की जे पवार साहेबांच्या बाबतीत घडलं, अनेक नेते त्यांना सोडून गेले, ते कोणालाच पटलं नव्हतं आणि लोकांनी ते लोकशाहीच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे काम युगेंद्रचं लोकसभेत तर चांगलंच होतं, पण उमेदवारीच्या बाबतीत निर्णय पूर्णपणे हा पवार साहेबांचा, जयंत पाटील साहेबांचा, सुप्रियाताईंचा आहे. तुम्ही जयला त्याच्या लहानपणापासून पाहिलं आहे. एक तुम्ही त्याचा स्वॉट अनालिसिस कसं कराल? एक 2-3 त्याच्या स्ट्रेंथ्स काय सांगाल? 2-3 विकनेसेस काय म्हणाल? आता हा इलेक्शनचा काळ आहे. आता शेवटी तुम्ही आता मला इलेक्शनच्या काळामध्ये जर एखादा विषय, असा विषय विचारला तर मला थोडीशी अडचण जाऊ शकते. पण मी एवढंच तुम्हाला सांगेल की माझ्यापेक्षा जास्त पार्थ हा जयला चांगला ओळखतो. त्यामुळे पार्थ जयचे प्लस आणि मायनसेस नक्कीच माझ्यापेक्षा चांगलं सांगू शकेल. खरं तर आपल्याकडे येणाऱ्या काळातल्या निवडणुकीमध्ये स्वतःच्या मतदारसंघाच्या पलीकडे कुठली जबाबदारी पक्षानं दिली आहे? आता 10-15 तारखेपर्यंत सप्टेंबरच्या मी माझ्या मतदारसंघामध्ये लक्ष ठेवून आहे. कार्यकर्त्यांना भेटतोय, पदाधिकाऱ्यांना भेटतोय. कारण का लोकसभा असेल, मध्ये पार्टी, कुटुंब फुटल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रात आदरणीय पवार साहेबांबरोबर आम्ही सगळे फिरलो. जिथं कुठं पार्टीला ताकद देता आली तिथं आम्ही तो प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये खूप सारा वेळ हा माझ्या मतदारसंघाच्या बाहेर माझा गेलेला आहे.
इथे जनता, कार्यकर्ते, निष्ठावंत पदाधिकारी यांनी हा मतदारसंघ सांभाळला, माझे आई वडील असतील. पण मग आता त्यांच्यावर जबाबदारी देऊन मतदारसंघाच्या बाहेर जाऊन उमेदवारी, त्याचे काही इनपुट, जयंत पाटील साहेबांशी बोलणं असेल, साहेबांशी बोलणं असेल, त्याच्याच बरोबर प्रचार, सभा, काही सर्वेच्या माझ्या मित्रांच्या एजन्सीज आहेत, त्यांच्याकडनं जो इनपुट येईल त्या तिथं असणाऱ्या उमेदवारांना तो इनपुट देणं, तालुका अध्यक्षांना दिलं, जिल्हा अध्यक्षांना देणं आणि मग ते समीकरण योग्य पद्धतीने बसवणं, मीडिया हँडल करणं, ह्या सगळ्या जबाबदारी तिथं माझ्या सारख्या कार्यकर्त्याच्या खांद्यावर आहेत, ज्या मी पार पाडेल. मध्यंतरीच्या काळात आपले आणि जयंत पाटील यांचे संबंध फारसे चांगले होते असं वाटत नव्हतं, अशा पद्धतीचे संकेत मिळत होते. पण मग आता सगळं ऑल वेल आहे का? आधीपासूनच ऑल वेल आहे, काही बिघडलं नव्हतंच, त्यामुळे हा प्रश्न खरं तर येतच नाही. फक्त मी स्पष्ट वक्ता आहे, जे मनात असतं ते मी बोलून दाखवलं आणि त्या बाबतीतली चर्चा आमच्या पार्टीमध्ये सुद्धा झाली, काय कसं करायचं, कुठं जायचं. त्यामुळे पाटील साहेब एक मोठा नेता म्हणून आत्ता अमोल कोल्हे साहेब ज्या यात्रेचे चेहरा आहेत, त्या यात्रेमध्ये जयंत पाटील साहेब सुद्धा आहेत आणि त्यांची यात्रा एका बाजूला सुरू आहे. 10-15 तारखेनंतर आम्ही सुद्धा यात्रेमध्ये आणि प्रचारामध्ये तिथं सहभाग घेणार आहोत. त्यामुळे आमच्या विरोधकाला एवढंच पाहिजे की कुठंतरी एक चर्चा घडून आणायची की पार्टीमध्ये ऑलवेल नाही. पण मी तुम्हाला सांगतो ऑलवेल आहे, कुठेही काही अडचण नाही. आम्ही सर्वजण एकत्रित योग्य पद्धतीने रणनीती आखत महाविकास आघाडीचं सरकार आणणार म्हणजे आणणार. धन्यवाद रोहितजी, आपण आलात वेळ काढून आणि आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलीत. अजितदादा 1991 पासून बारामतीतून निवडून येत आहेत. लोकसभेला सुप्रियाताई आणि विधानसभेला अजितदादा हे समीकरण 2009 पासून बारामतीकरांच्या डोक्यात पक्क बसलेलं आहे. पवार परिवार आणि पक्ष फुटल्यामुळे बारामतीकर धर्मसंकटात सापडला. मात्र लोकसभेला त्यानं अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांच्या ऐवजी शरद पवारांच्या लेकीच्या पारड्यात सलग चौथ्यांदा मत टाकत सुप्रिया सुळेंच्या बाजूनं कौल दिला. त्यानंतर अजितदादा सावध पावलं टाकताना दिसतायत. अजितदादांना बारामतीत अडकवून ठेवण्याची रणनीती लोकसभेला थोडी बहुत यशस्वी ठरली असं म्हणता येईल. विधानसभेलाही अजितदादांना शरद पवार सहजासहजी जिंकू देतील याची सुतरामही शक्यता नाही. जोखीम वाढलेली असताना, संपूर्ण पवार कुटुंब विरोधात असताना दादा आपल्या ऐवजी नवख्या जयला बारामतीकरांसमोर उभा करतील का? दादा कर्जत जामखेडमध्ये लढून रोहित पवारांना जास्त महत्त्व देतील का? हे प्रश्न आहेतच. पण अजितदादांना इतर नेत्यांप्रमाणेच पुत्रमोह टाळता येईल का हा प्रश्न सुद्धा आहेच. आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या निवडणुकीत बालेकिल्ला सोडला तर त्यातून चुकीचा मेसेज जाईल याची जाणीवही अजित पवारांना असेल. मग दादांच्या बोलण्याचा अर्थ नेमका काय? पवार, मग ते शरद पवार असोत किंवा अजित पवार, ते कोणतीही गोष्ट विनाकारण बोलत असतील असं वाटत तर नाही. फक्त त्याचा अर्थ आपल्याला उशिरा लक्षात येतो इतकंच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.